नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोरचा धडा आहे त्याचं नाव काय? वाक्यशुद्धी। आणि हा व्याकरणचा धडा आहे। काय आहे? वाक्यशुद्धी। आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया वाक्यशुद्धी म्हणजे आपण काय पाहणार आहे। बघा, वाक्याची पहिला आपण पाहणार आहे वाक्यशुद्धि यांची परिभाषा। काय पाहणार आहे? वाक्यशुद्धि यांची परिभाषा। तर हिंदी भाषा में व्याकरण संबंधी नियमों का विशेष ध्यान रखा जाता है। हिंदी भाषातून व्याकरण यांच्या संबंधी काही विशेष नियम यांचा धारण केलेल्या आहे किंवा ध्यान देत आहे। विद्यार्थी प्राय लिंग वचन तथा कारक संबंधी अनेक उनके गलतियां करते हैं। इथे काय दिलेलं आहे की विद्यार्थी काय करतात? लिंग किंवा वचन किंवा कारक संबंधी याचं अनेक गलती उत्पन्न करते, जिससे वाक्य अशुद्ध हो जाता है। ज्याच्याकडे वाक्य काय होता? अशुद्ध होऊन जाते। नीचे वाक्य संबंधी कुछ सामान्य अशुद्धियां व उनका शुद्ध रूप दिया गया है। आणि खाली तुमचा जे वाक्य संबंधी आणि काही सामान्य अशुद्धी यात शुद्ध रूप दिलेले आहे। ते चला बघूया। बघा, आता तुमच्या समोर काय आलेले आहे? इथे अशुद्ध वाक्य आणि इथे शुद्ध वाक्य। तर यांना तुम्हाला पाहायचे आहे आणि याबद्दल तुम्हाला हे पण दिसायचं आहे किंवा तुम्हाला बघणार किंवा की याबद्दल तुम्हाला काही शुद्ध होते आणि का अशुद्ध होते। तर याप्रमाणे आपला जो पहिला आहे त्याचा आपण रूप पाहणार आहे की कसा बद्दल यांचा शुद्ध किंवा अशुद्ध वाक्य आहे। तर पहिला बघा, बेटा मेला देखने का जिद छोड़ दो। आता इथे अशुद्ध काय आहे हे आपण इथे पाहणार आहे, शुद्ध वाक्यात पाहणार आहे। तर इथे बघा, बेटा मेला देखने की जिद छोड़ दो। काय आहे? बेटा म्हणजे मुलगा, मुलं तू मेला बघायचा जिद सोडून घे। तर याबद्दल तुम्हाला इथे आणि इथे तुमचा जे शुद्ध आहे किंवा अशुद्ध वाक्य आहे यांचा परिवर्तन तुम्ही बघणार। बघितले की नाही? हो। तर चला दुसरा बघूया। सभा में उनको लोग थे। बघा, इथे काय दिलं? सभा में अनेकों लोग थे। इथे सभा में अनेक लोग थे। अनेकों, तर इथे काय आलेले आहे? अनेक। आता तिसरा बघूया। वहां सुनहरे पंखों की एक परी खड़ी थी। वहां सुनहरे पंखों वाली एक परी खड़ी थी। तुम्ही परिवर्तन बघतात ना, इथे काय परिवर्तन आहे आणि इथे काय? नीट प्रमाणे बघूया, नाहीतर नाही कळणार तुम्हाला। हो, चला तिसरा परत मी सांगत आहे बघा। वहां सुनहरे पंखों की एक परी खड़ी थी। वहां सुनहरे पंखों वाली एक परी खड़ी थी। तर इथे वाली आणि इथे नाही दिलेले आहे, पण इथे शुद्ध आणि अशुद्ध असा पाहणार आहे तुम्ही। चौथा बघा, पुस्तक का ढेर देखकर माँ दंग रह गई। पुस्तक यांचा ढेर बघून माँ काय झाली? दंग राहिली। पुस्तक का ढेर देखकर माँ दंग रह गई। पाचवा, टीटू बहन साप ऊपर जा रहा है। आणि काय म्हणाली? टीटू बहीण साप ऊपर किंवा टीटू ताई साप ऊपर जात आहे। तर टीटू बहन साप ऊपर आ रहा है, जात नाही, आ रहा है। तर याला परिवर्तन तुम्ही बघणार आहे। आता इथं सहावा बघा, कमरे से बाहर एक विस्तृत बरामदा था। कमरेच्या बाहेर एक विस्तृत बरामदा आहे। कमरेच्या बाहेर एक विस्तृत बरामदा आहे। तर याप्रमाणे इथे से आणि इथे के हा परिवर्तन आलेला आहे। आता आपण सातवा बघणार। एक दिन बच्चे आपस से झगड़ने लगे। एक दिवस मुलं जो होते आपस मध्ये भांडण केलेले आहेत। तर याचं परिवर्तन कसं आहे? एक दिन बच्चे आपस में झगड़ने लगे, स्वतःतून झगडून लागले। तर याप्रमाणे याचं परिवर्तन असंही दिलेले आहे। आता इथे आठवा, घर में सब ठीक ठाक है। घर में सब ठीक ठाक है। तर याबद्दल इथे पर आणि इथे में यांचं परिवर्तन केलेले आहे। आता नववा बघूया। क्या आपके पिताजी घर है? तर इथे क्या आपके पिताजी घर पर है। तर हा परिवर्तन तुम्ही बघणार आहे ना? हो, बघत राहा। दहावा, मैंने भी खाना खाना है। आता इथे मुझे भी खाना खाना है। 11वां, मैंने मेरा गृह कार्य कर लिया। मैंने अपना गृह कार्य कर लिया। 12वां, हमारे को भी वह बात बताओ। हमारे को भी, तो याच्या परिवर्तन काय? मुझे भी वह बात बताओ। तर याप्रमाणे असा परिवर्तन तुम्हाला दिलेले आहे। कळतं की नाही तुम्हाला? कळत आहे, छान। तर अजून बघूया, चला बघा। 13वा,
रावण बहुत ज्ञानी व्यक्ती था. रावण कसा व्यक्ती होता? खूपच ज्ञानी होता. तर कशाप्रमाणे? रावण बहुत ज्ञानी था. 14वां, मैं तुम्हें धन्यवाद करता हूँ. मैं तुम्हें धन्यवाद देता हूँ. आता इथे बघा, व जाता जाता रुक गया. ते जाऊन जाऊन थांबला. व जाता जाता रुक गया. तर याबद्दल इथे परिमाण देखा किंवा परिवर्तन बघा. बघते की नाही? हो. 16वां, कल सारे दिन बारिश होती रही. उद्या वर्षा होत होती. कल सारा दिन बारिश होती रही. आता इथे बघा, मुझे केवल मात्र 10 रुपये चाहिए. मला केवळ मात्र 10 रुपये पाहिजे. तर याबद्दल तुम्हाला इथे पण दिसत आहे की मुझे केवळ 10 रुपये चाहिए. तर इथे 18वां, विभा वापस लौट आई. विभा वापस आ गई. विभा लौट आई. तर याप्रमाणे इथे तुम्हाला परिवर्तन दिसत आहे. आहेत की नाही? हो. आता 19वां, एक फुलों की माला ला दीजिए. एक फुलांची माला घेऊन या. फूलों की एक माला ला दीजिए. तर इथे परिवर्तन तुम्ही बघत आहे ना? हो. आता 20वां, क्या यह संभव हो सकता है? क्या यह संभव है? 21वां, किसी और खिलाड़ी को बुलाओ. किसी दूसरे खिलाड़ी को बुलाओ. 22वां, निराला बड़े अच्छे कवि थे. निराला बहुत अच्छे कवि थे. तर याबद्दल तुम्हाला असं परिवर्तन दिसले आहे? हो. आता इथे बघा, सारे गांव के लोग ईमानदार है. सारे गांव के लोग ईमानदार आहे. इथे लोक जो आहे कशा आहे? ईमानदार आहे. आता इथे बघा 24वां, यहाँ गरम गाय का दूध मिलता है. यहाँ गरम गाय का दूध मिलता है. तर इथे काय परिवर्तन आहे? गाय का, इथे गरम गायचा. कळलं की नाही? हो. आता 24वां बघा, यहाँ सॉरी बघा 25वां, हमें पक्का ईश्वर में विश्वास है. हमें ईश्वर में पक्का विश्वास है. तर याप्रमाणे इथे असा परिवर्तन दिलेला आहे. तर यांना कसं करायचं हे तुम्हाला कळलं की नाही? सांगा लवकरच. कळालं? छान ना? तर अजून बघूया. आता आपण काय बघणार आहे? यांचा काही प्रश्न आणि उत्तरे. काय बघणार? यांचा काही प्रश्न आणि उत्तरे. तर चला पाहूया. तर पहिला काय आहे? अशुद्ध वाक्य के शुद्ध रूप लिखो. तुम्हाला काय करायचं? जे अशुद्ध वाक्य त्यांना शुद्ध रूपात रूपांतरण करायचं आहे. तर पहिला काय? निराला बडे अच्छे कवि थे. निराला बहुत अच्छे कवि थे. तर इथे बडे म्हणजे इथे नाही परिवर्तन काय दिलेलं? बहुत अच्छे कवि थे. दुसरा बघा, मैंने भी खाना खाना है. तो हिचं परिवर्तन काय? मुझे भी खाना खाना है. तीसरा, यहाँ गरम गाय का दूध मिलता है. तर इथे काय? यहाँ गाय का गरम दूध मिलता है. तर याबद्दल असं परिवर्तन दिलेले आहे की तुम्हाला कसं परिवर्तन करायचं आहे. कळलं की नाही? कळलं. चौथा बघा, कल सारे दिन बारिश होती रही. उद्या बारिश म्हणजे वर्षा होत होती. तर इथे काल सारा दिन बारिश होती रही. उद्या पुन्हा बारिश होते. तर इथे परिवर्तन तुम्ही बघता की नाही? सारे. तर इथे काय झाले आहे? सारा. काय झालेले आहे? सारा. तर याप्रमाणे असं परिवर्तन केलेले जात आहे. पाचवं बघूया. चला, क्या यह संभव हो सकता है? काय हा संभव होऊन जाणार आहे? तर इथे क्या यह संभव है. तर याचा प्रमाणे असं परिवर्तन घेत आहे. कळलं की नाही? हो. 6वां बघा, मैं तुम्हें धन्यवाद करता हूँ. मैं तुम्हें धन्यवाद देता हूँ. तर याप्रमाणे असं परिवर्तन केलेले जात आहे. इथे 7वां बघा, हमारे को भी वह बात बताओ. मुझे भी वह बात बताओ. मला पण ही बातमी किंवा हे समजून घ्या. 8वां, रावण मुझे ज्ञानी व्यक्ती था. रावण मुझसे बहुत ज्ञानी ही व्यक्ती था. तर याप्रमाणे असाही उत्तर दिलेले आहे. आता दूसरा, वाक्य के गलत रूपों के सामने गलत और सही के सामने सही का चिन्ह लगाओ. तर पहिला काय? टीटू बहन सांप ऊपर जा रहा है. टीटू बहीण सांप वरती जात आहे. तर याचं उत्तर गलत आहे. दुसरा, क्या आपके पिताजी घर में हैं? तर तुमचा वडील घरात आहे. गलत. तिसरा, विभा लौट आई. विभा परत आली. तर इथे सही. घर में सब ठीक ठाक है. तर इथे पण सही. तर याप्रमाणे याचं उत्तर सही आणि गलत असं प्रमाणेही होत आहे. 5वां बघा, मैंने मेरा गृह कार्य कर लिया. माझा गृह कार्य झालेला आहे. 6वां, एक फुलों की माला ला दीजिए. एक फुलांची माला घेऊन या. तर याचा गलत झालेला आहे. 7वां, व जाते जाते रुक गया. ती जाऊन जाऊन थांबला. तर यांचं उत्तर काय आहे? सही.
किसी और खिलाडी को बुलाव, कोणत्याही अजून खिलाडीला बोलवा. तर असं प्रमाणे असं उत्तर झालेलं आहे. तर याप्रमाणे आपण आज काय शिकलो, आपण हे शिकलो की जे शुद्ध आहे त्याला अशुद्ध आहे त्यांना शुद्ध कसं करायचं आणि शुद्धला अशुद्ध कसं प्रमाणे परिवर्तन करायचं. तर याबद्दल आपल्याला माहित झाली आहे की भाषा यात रूपांतरण कसे प्रमाणे होऊन जाणार आहे किंवा होत आहे. धन्यवाद.